लाईटीक काय झाला? रात्री सखेल कावेरी, हे बघ गरम पाण्याची पिशवी घेऊन आलो मी. याने शेकलं बरं वाटेल तुला. कावेरी, जास्त त्रास होतोय. शरीर మొత్తం వేదనికియా सहिक्याम पेटणिल्या. तू आजारी होतीस ना, कदाचित थकव्यामुळे पण अंग दुखत असेल तुझं. बरं ठीक आहे, मी डॉक्टरकडे जाऊन गोळ्या घेऊन येतो. तोपर्यंत या गरम पाण्याने शेकून घे. हे तुम्ही अभी मुक्ती അവിടെ വെക്കണേ. लागलेली असतात ना, त्याचे डोळे फुटांदी त्याचे डोळे. बाजूक तू बाजूक. काय झालं काय? असं कावेरी. हा, जरा अंग दुखते तिचं. डॉक्टरांकडे जाऊन औषधं घेऊन येतो मी. ह्या काय औषधान बरा होणारा नाही हा. म्हणजे? अरे, कोणाची तरी चाक लागली आहे ते का. मी चाक काढते, मग हे बघ कसा उभा राहता. नसतं ग असं काही. असं नसतं म्हणजे? अरे 4 बुका शिकलस म्हणून तर माका शिकवतलस काय असता काय नसता. काय नाही, तुझी पण चाक काढलेली असा मी. तेव्हा कसा तोंड बंद करून गप बसायचंस. लहान होतो मी तेव्हा, वेडेपणा होता माझा तो. अरे काय बोलतस कळता का तुका? हो, मला कळतंय सगळं. गाई, जग कुठे गेलंय, आपण काय करतोय? जगाचा माका काय सांगू नकोस. जग नाही येतला माझ्या सुनेक बघू. तू बाजूक रव. तिची मीठ मोरी ओळून चाक काढते मी. आता बाहेर जातस ना, तर एक नारळ विकत घे, देवीच्या समोर ठेव आणि सांगते का जा काय सगळं असात ना तर बाजूक साथ. आई बास, काय चाललंय? अगं काही नसतं होते. मीठ ओवाळून ते नारळ वगैरे ठेवून काही होत नसतं. अरे काय बोलतोस अभिरामा? हो, मला माहितीये तुझी श्रद्धा आहे ती, पण खरं तर अंधश्रद्धा ही. मला सांग, इतकी वर्ष तू काय काय करतेयस? काय मिळालं तुला? तुझा हा भोळेपणाच तुला त्रास देऊन गेलाय, आणि याच तुझ्या भोळेपणाचा अण्णांनी फायदा पण घेतला. तू अण्णांना अंगारा लावलास, नारळ ठेवलास त्यांच्यासाठी. अण्णा सुधारले का अण्णा? नाही ना. मग कशाला सगळं करतेस आई? एवढं सगळं करून हे सगळं व्यवस्थित व्हायचंच असतं ना, तर मी यायच्या आधी जी वाड्याची अवस्था झाली होती तशी नसती अगं. तेव्हा मीठ मोरी वळून टाकायची होती ना वाड्यावरून. आई, सोड हे सगळं करणं प्लीज. हात जोडतो मी तुझ्या समोर. नको ना रडू आता. रडायला काय झालं? हा, सॉरी, चुकलं माझं. मी काय करू सांग? कावेरीच्या आजारपणामुळे माझी पण चिडचिड होते अगं. मला कळतं रे, विश्वास एडवा, येडी श्रद्धा, पण पोरांसाठीच करते ना मी. आता तो काय नाही आवडत असत तर नाही करतले रे मी. नाही करतले. असं नाही आई. बरं ठीक आहे, मी आधी डॉक्टरकडे जातो आणि येताना देवीसमोर नारळ ठेवतो. झालं? हा, हे तुम्ही जाऊ. कोणाची दृष्ट लागली माझ्या सुनेक काय कळणार नाही मका. बरा कर रे बाबा, ते का बरा कर. जावा जावा आहेस ना, नाही तर कापून टाकीन. जावा 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 आहेस ना, जावा जावा आहेस ना, जावा जावा, नाही तर कापी ना. पांड्या मेल्या का काय बोलता? कोण असा? मेल्या कधी काळी माझ्या हातचा अन्न खाल्लं आणि माता हाकलता.
कोण असा? अरे सरिता असय, सरिता वहिनी असय. सरिता वहिनी हायता काय? दत्ताभाऊनी मारला नाही काय? हा, त्यांच्या बापाशीची हिम्मत हा माका हात लावची. माका काय माहित? तुका कायच माहिती नसता. माका सांग, सुसल्या असा काय हात? सुशल्या सुशल्या नको बोलू, तुला रडता. सांगू सांगू बाईसाहेब बोल. बरं बरं, खय असा बाई साहेब? सुशल्या वय सुसल्या. परत सुशल्या बोललं, सांगतय. गप गप, तोंड बंद कर. मी विचारतोय, मी बघतोय खयता. जा नाही तर मान पिरगळून टाकीन. कोणाची मान पिरगळशी? कोणाची? कोंब्याची. हा, जा कोंब्या, मानगुट पिरगळून टाकीन. गो बाय सुसल्या. सुसल्या गो बाय सुसल्या. बघ बघ माझं काय झालं आता. बाय 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 बाय. अगो काय गोळ्या काय घातलं? अगो गोवान बघितलं तर काय म्हणीत? ए तुला काय ग? तू इथे बसून काय होतेस ते बोल आधी. अगो बघ ना, बघ माझी काय अवस्था झाली आहे ती. बघ ना. अगो हसतो काय? अगो वाड्यावर गेलो होतो. अभिराम भाऊजी आणि त्यांची बाय लिहिली ना. काय वाढो केला निया. अगदी पहिला अर्को दिसता. आज आज हळदी कुंकू होता. हळदी कुंकू त्याचाच मान दिला ना माका अभिरामच्या बायको. माका माका म्हणता चालती हो, नाही तर कोंबड्याची मान पिरगळीन. आता काय बोलायचं आता? मोठा आहे ना मी, माका असं बोलता. बोलूची पद्धत झाली. मग तिथं जाऊ दे. अभिराम भाऊजी काय बोलले नाही हा, गबरवले. ते काय बोलले नाही ते का? एवढा केलंय मी अभिराम भाऊजींसाठी. काय झालं फायदो? काय मिळाला त्याच्या बदल्यात? यो यो अपमान. या बघा बाय गे बाय. तूच सांगे बाय, काय करू मी आता? काय करू? वाड्याचा व्यवहार झाला असतो ना, यो दिवस बघू तो लागलो नसतो. या तोंड असं रंगणार नसता गे बाय, रंगणार नसता. अशी बोलता ती कालची माझा आता या. ए तू गप गा. इथे दारात बसून गळा नको काढूस. बघे काय करू? काय करू बघे? तू वाड्यात जाऊन राहा, तुझ्या नवऱ्याला घेऊ. वाड्यावर? हा, पुढचं काय करायचं ते मी बघते. आलेस, थांब. बाय माझी ती. चप्पल काढून ये. काढते काढते, चप्पल काढते. होय होय. मग केव्हा जाणार वाड्यावर? वाड्यावर आता आता जातोय. हे तू काय सांगशीता? तुझ्याशिवाय कोण आता बाका? ठीक आहे, निघ मग. होय होय, निघतंय. बाबा रे, तुझ्या जा काय असतात ना तर सगळं बघतोय मी. सगळं कुळाचार परत सुरू होईल. पण माझ्या घरावर लक्ष ठेव रे बाबा. वार पहिल्यांदाच घराकडे येला ते का धड जाकड उभ्या कर.
माझ्या अभिरामाचा संसार सुखाचा होऊ दे रे बाबा. माई माई पांडू, अरे आहे सर असे मी देवघरात. माई माई माई. हा काय रे, मालकीने कडसून काय खाऊन इलस की नाही? नाही, ती इली ना तैसर. कोण? ती तोंडाक रंग पासून इलेली आहे ती. कोण रे? ती बडबडत होती माका, केस असे इसकटलेले होते. बाबा नाव तरी सांगशीत काय? ती हा सरिता वहिनी. अरे पण टाक इथे थैसर जातला. ता माका काय माहित. बाबा रे, ही सगळी चांडाळ चौकडी मिळान ह्या घर गिळाक बघतात. त्यांचो काय तो बंदोबस्त कर रे बाबा, कर. काय रे, असो काय बघतोस? सावल्यो फिरतत. एक सावली आजारी असा. कावेरी, कावेरी. तुझी सून गेली, वाईट झाला. गबरो गबरो आता. परवाच्या दिवशी येली होती माझी सून. दोघांनी सगळं पहिल्यासारखं केल्याने तापाचा निमित्त झाला आणि गेली. माझी सून सोडून गेली. अभिरामाक सोडून गेली. अभिरामाक सोडून गेली. अम्मा, अम्मा.
कावेरी, का सोडून गेलीस तुम्हाला? मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय कावेरी. അഭിരാം ഞാൻ ജീവിച്ചിരിക്കാ. എന്നെ നോക്ക്, ഞാൻ മരിച്ചിട്ടില്ല. നീ काय झालं? हा, का घाबरलीस एवढी? वाईट स्वप्न पाहिलंस का? शांत हो, शांत हो. काही नाही झालं. मी आहे ना. आहे ना मी. चल 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 खाली चल, तुला फ्रेश वाटेल. चल ये, उठ, ये ये. चल चल. पांडू, केस उचलून खय जातोस? लगीन करू काय? नाही, लगीन नाही. आता कसं वाटतंय का? हा, बरं वाटतं तिला. दिवसभर खोलीतच बसून होती. म्हटलं जरा फ्रेश वाटेल म्हणून खाली घेऊन आलो. वय रे बाबा वय. वाईज बोलला चालला ना की बरा वाटत. बरा, मी त्याच्यासाठी चाय आणतोय. तुका पण हाडू? हा, दे मला थोडासा. बर, हाडतय. शेवंताईला